नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येने राज्य सरकार आता सतर्क झालेलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज संध्याकाळी तातडीनं कोविड टास्क फोर्सची बैठक बोलावली आहे. संध्याकाळी 6 वाजता वर्षा निवासस्थानी ही बैठक होणार आहे. टास्क फोर्समधील वरिष्ठ अधिकारी, डॉक्टर आणि आपत्कालीन व्यवस्थापन मंत्रालयाचे अधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. टास्क फोर्स सोबत संध्याकाळी ही महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. वाढत्या रुग्णसंख्येने प्रशासनाची खरतर चिंता वाढवून ठेवलेली आहे आणि कोरोना संदर्भात त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी ही बैठक बोलावली आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येने एकंदरीतच राज्य सरकार सतर्क झाल्याचं पाहायला मिळतंय. वाढणं हे थोडंसं काळजीचं काम वातावरण आहे आणि त्याच्यामुळे सगळ्यांनी मास्क वापरणं आणि इतर गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. कारण संख्या जर वाढत गेली तर कशी नंतर ती हाताबाहेर जाती ते पहिल्या लाटेमध्ये, दुसऱ्या लाटेमध्ये, तिसऱ्या लाटेमध्ये आपण सगळ्यांनी ते समजून घेतलेलं आहे, पाहिलेलं आहे. त्याच्यामुळं आम्ही पण फार बारकाईनं सार्वजनिक आरोग्य विभाग, राज्य सरकार, टास्क फोर्स आमचा हे सगळेजण त्याच्यामध्ये, वैद्यकीय शिक्षण विभाग हे सगळे त्याच्यामध्ये लक्ष देऊन आहेत. दरम्यान कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी काळजी करण्याचं कारण नसल्याचं आरोग्यमंत्री डॉक्टर राजेश टोपे यांनी म्हटलंय. राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत. या 36 जिल्ह्यांमध्ये खऱ्या अर्थाने कोरोनाची संख्या जी वाढ झालेली दिसते ती फक्त मुंबई, पुणेमध्येच जास्त आहे. तर 3500 केसेसमधल्या 2500 केसेस या मुंबईमध्येच आहेत आणि उर्वरित केसेस फक्त ठाणे आणि पुण्यामध्येच्या दरम्यान आहेत. मला असं म्हणायचं की 1-2 जिल्ह्यांमध्येच ती वाढ आहे आणि चिंता करण्यासारखा तसा कुठलाच विषय अजिबात नाही. तर याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. उदय, आपण पाहतोय राज्यामध्ये एकंदरीतच मुंबई किंवा पुण्यामध्ये कोरोनाचे रुग्णसंख्या त्यांची वाढत आहे आणि त्याच संदर्भात आता मुख्यमंत्र्यांनी टास्क फोर्सची बैठक बोलावलेली आहे. काय अपडेट? आपण पाहतो की गेले काही दिवस सातत्यानं मुंबई, ठाणे असेल किंवा इतर प्रमुख शहरांमध्ये कोविड संसर्गबाधित रुग्णांची संख्या वाढत चाललेली आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. तर रुग्णसंख्या ही अगदीच काही चिंता वाढवणारी नसली तरी देखील सतर्कता ही बाळगावी लागणार आहे. कारण पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये जी काही मोठी वाताहत झालेली आहे ती टाळायची असेल तर आतापासूनच सतर्कता जी आहे ती बाळगावी लागणार आहे. आणि त्यासाठीच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तात्काळ बैठक बोलवली आहे राज्याच्या टास्क फोर्सची. आणि या टास्क फोर्समधील वरिष्ठ आरोग्य अधिकारी, डॉक्टर्स असतील, त्याचबरोबर आपत्कालीन व्यवस्थापनाचे इतर वरिष्ठ अधिकारी असतील यांच्यासोबत ही महत्त्वाची बैठक होणार आहे. आता जी रुग्णसंख्या आढळलेली आहे ती रुग्णसंख्या कशी कमी करता येईल, त्याचबरोबर रुग्णसंख्या वाढू नये यासाठी काय उपाययोजना करता येतील, तसंच विदेशातून किंवा इतर राज्यातून जे आपल्या राज्यामध्ये किंवा शहरांमध्ये येणारे जे नागरिक असतील त्यांच्या संदर्भात काय सतर्कता आहे. विमानतळावरती या आधीच ट्रेसिंगची जे टेस्टिंग आहे ते तिथे होत आहे. त्याचबरोबर इतरही ठिकाणी जे आता मोकळं वातावरण झालेलं आहे, निर्बंध पूर्णपणे हटवलेले आहेत, अशा वातावरणामध्ये कुठल्याही प्रकारे प्रादुर्भाव वाढू नये याची खबरदारी जी आहे ती घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून काय काय उपाययोजना करता येतील या संदर्भात महत्त्वाची बैठक आहे. मात्र याच बैठकीमध्ये कुठल्याही प्रकारे लॉकडाऊन किंवा निर्बंध लागू करण्याचा कुठलाही विचार सध्या तरी नसल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. मात्र खबरदारी मात्र सर्वांना घेतली पाहिजे. आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे मास्कचा. कारण मास्क आता सक्ती नाहीये, परंतु मास्क सक्ती करायची का या संदर्भात मात्र चर्चा जी आहे या बैठकीमध्ये होऊ शकते. निश्चितच उदय, खरं तर आपण पाहतोय प्रशासनाकडून आता खबरदारी घेण्यात येते. मात्र या संदर्भात काही मुंबईमध्ये किंवा पुण्यामध्ये किंवा इतर कोणतीही प्रमुख शहरं असतील त्या ठिकाणी काही निर्बंध लागू शकतात का, किंवा मास्क सक्ती होण्याचे काही निर्देश देण्यात येणार आहेत का? अजूनही कुठलेही निर्बंध या संदर्भात लावण्याच्या संदर्भात कुठलीही उपाययोजना करण्यासंदर्भात विचारधीन नसल्याचं समजलं आहे. मात्र मास्क संदर्भात काही निर्णय होऊ शकतात. विशेषतः गर्दीच्या ठिकाणी मास्कचे आहे ते सक्ती होण्याची शक्यता आहे, नाकारता येत नाही. मात्र सध्या रुग्णसंख्या जी आहे ती आटोक्यात आहे, नियंत्रणामध्ये आहे. मात्र ही रुग्णसंख्या कधीही स्फोटक स्वरूप जे आहे ते धारण करू शकते. ते टाळण्यासाठी या टास्क फोर्सची महत्त्वाची बैठक जी आहे ती बोलवण्यात आलेली आहे. 4थी लाट जी आहे त्याची शक्यता जी आहे ती व्यक्त केली जात आहे. मात्र 4थी लाट येण्यापूर्वीच ती कशी थोपवली जाईल या दृष्टिकोनातून उपाययोजना राज्य सरकार करत असल्याची माहिती मिळते. निश्चितच उदय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. दरम्यान एक मोठी बातमी समोर येते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना एक पत्र पाठवलंय आणि भोंग्यांचा प्रश्न हा कायमचा संपवायचा आहे असं त्यांनी या पत्रामध्ये म्हटलंय.
पत्रक घराघरात देण्याचे आदेश देखील राज ठाकरेंनी दिलेले आहेत। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। राज ठाकरेंनी मनसैनिकांना पत्र दिलेलं आहे आणि भोंग्यांचा प्रश्न कायमचा संपवायचा आहे असं त्यांनी या पत्रात म्हटलंय। याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विशाल, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुन्हा एकदा आता मनसैनिकांना पत्र पाठवलंय आणि भोंग्याचा प्रश्न कायमचा संपवायचा आहे असं त्यांनी या पत्रात म्हटलंय। प्राजक्ता, मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांच्या बाबतीत भूमिका घेतली होती। तीच मनसैनिकांकडून आंदोलन सुद्धा झाली। मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकांसाठी एक पत्र लिहिलंय। हे 3 भाषांमध्ये तर काही तांत्रिक अडचणींमुळे आमच्या प्रतिनिधींचा आपल्यापर्यंत आवाज पोहोचत नाहीये। मात्र या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। भोंग्यांचा प्रश्न हा कायमचा संपवायचा आहे असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या पत्रामध्ये म्हटलेलं आहे आणि हे पत्रक घराघरात देण्याचे आदेश राज ठाकरेंनी दिलेले आहेत। आपण हे पत्रक पाहतोय। तुम्ही एकच करायचं आहे, माझं पत्र तुम्ही राहता त्या परिसरातील घराघरात स्वतः नेऊन द्यायचंय, कारण व्यापक लोकसहभागाशिवाय आपलं हे आंदोलन यशस्वी होणार नाही असं राज ठाकरेंनी त्यांच्या पत्रामध्ये म्हटलेलं आहे। मला खात्री आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पत्र पोहोचवण्याच्या कामात तुमच्याकडून जराही दिरंगाई आणि कुचराई होणार नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे। मशिदीवरील भोंग्यांच्या विषयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं हात घातल्यानंतर राज्यातलंच नव्हे तर देशातलं राजकारण ढवळून निघालंय। आता हा विषय आपल्याला कायमचा संपवायचा आहे असं राज ठाकरेंनी या पत्रामध्ये म्हटलेलं आहे। राज ठाकरेंचं हे पत्र आपण पाहतोय आणि हे पत्रक घराघरात देण्याचे आदेश राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिलेले आहेत। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। खरं तर मुद्दा पुन्हा एकदा आता पेटण्याची शक्यता आहे, कारण राज ठाकरेंनी मनसैनिकांना हे पत्र पाठवलंय आणि भोंग्यांचा प्रश्न कायमचा संपवायचा आहे असं त्यांनी या पत्रामध्ये नमूद केलेलं आहे। तसंच हे पत्रक घराघरात देण्याचे आदेश देखील राज ठाकरेंनी मनसैनिकांना दिलेले आहेत। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। तर राज ठाकरेंनी भोंग्यांचा मुद्दा हा उचलून धरलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि आता भोंग्यांचा प्रश्न हा कायमचा संपवायचा आहे असं राज ठाकरेंनी या पत्रामध्ये म्हटलेलं आहे आणि हे पत्रक घराघरात देण्याचे आदेश राज ठाकरेंनी मनसैनिकांना दिले। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। तर राज ठाकरेंनी मनसैनिकांना पत्र दिलेलं आहे, भोंग्यांचा प्रश्न कायमचा संपवायचा आहे असं त्यांनी या पत्रामध्ये म्हटलेलं आहे। मनसे नेते संदीप देशपांडे आपल्यासोबत सध्या जोडले गेलेले आहेत। संदीपजी, न्यूज 18 लोकमत मध्ये आपलं स्वागत आहे। राज ठाकरेंनी आता भोंग्याचा प्रश्न कायमचा संपवायचा आहे असे आदेश दिलेले आहेत। निश्चितपणे मला वाटतं या पत्राचं सुतोवाच सन्माननीय राजसाहेबांनी पुण्याच्या सभेत सुद्धा केलं होतं आणि त्यावेळेला तसं सांगितलंही होतं आणि त्याप्रमाणे महाराष्ट्र सैनिक हे महाराष्ट्रावर प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन निश्चितपणे ती जबाबदारी पार पडतील आणि जो सन्माननीय राजसाहेबांनी आदेश दिला त्या आदेशाचं निश्चितपणे पालन आहे। बरं, भोंग्यांचा प्रश्न कायमचा संपवायचा आहे म्हणजे नेमकं काय करणार आहे मनसे? नाही, मुद्दा असा आहे, जे सन्माननीय राजसाहेबांनी काही वेळा सांगितलेलं की हा मुद्दा सामाजिक आहे आणि कायमचा संपवायचा याचा अर्थ हा की जो सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाचा जो आदेश आहे त्या आदेशाची अंमलबजावणी जोपर्यंत राज्य सरकार काटेकोर करत नाही तोपर्यंत हा आमचा लढा चालू ठेवायचा हे सन्माननीय राष्ट्रपतींनी सांगितलंय। निश्चितपणे त्याची ही पुढची पायरी आहे असं मी म्हणेन। बरं, तुम्ही म्हणताय लढा चालू ठेवायचा आहे, मात्र नेमकी तुमची भूमिका काय असणार आहे? नेमकं मनसेकडून काय करण्यात येणार आहे? असं आहे, या सगळ्याबद्दल नेमकं सर्वोच्च न्यायालयाचा आदेश काय आणि या सगळ्याबद्दल जेव्हा जनमताचा रेटा तयार होईल त्याच वेळेला सरकारला ते भास पाडेल त्या गोष्टींची कारवाई करणं आणि त्याचीच प्रक्रिया हे महाराष्ट्र सैनिक राजसाहेबांच्या आदेशानुसार पार पाडतील। बरं, संदीपजी धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी संवाद साधण्यासाठी। तर राज ठाकरेंनी मनसैनिकांना हे आदेश दिलेले आहेत। भोंग्याचा विषय हा कायमचा संपवायचा असं त्यांनी या पत्रामध्ये म्हटलंय। वळूयात पुढच्या बातमीकडे। मान्सूनचं लवकरच राज्यात आगमन होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे। येत्या 2 दिवसात कोकणात मान्सून दाखल होऊ शकतो असा अंदाज वर्तवण्यात आलाय।
अनुकूल स्थितीमुळे मोसमी वारे 2 दिवसात तळ कोकणात दाखल होतील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे. कोकण गोव्यात वेळेआधीच मान्सून पोहोचणार आहे. सध्या राज्यातील अनेक भागात मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली आहे. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच नगर, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, सोलापूर आणि परभणी या भागात वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. तर मान्सूनच्या आगमनासंदर्भात हवामान खात्याचे वरिष्ठ शास्त्रज्ञ KS होसाळीकर यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते देखील पाहूया. नैऋत्य मान्सून मध्य अरबी समुद्र, कर्नाटक, गोवा, कर्नाटकचा आणखी काही भाग, तामिळनाडूचा आणखी काही भाग, नैऋत्य बंगालच्या उपसागराचा उर्वरित भाग, पश्चिम बंगालचा उपसागर आणि ईशान्येच्या राज्यांमध्ये जाण्यासाठी पुढील 2 दिवसात अनुकूल परिस्थिती असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. तर मान्सूनचं लवकरच राज्यात आगमन होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे. येत्या 2 दिवसात कोकणात मान्सून दाखल होऊ शकतो असा अंदाज वर्तवण्यात आलाय. अनुकूल स्थितीमुळे मोसमी वारे 2 दिवसात तळ कोकणात दाखल होतील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. कोकण गोव्यामध्ये वेळेआधीच मान्सून पोहोचणार आहे. सध्या राज्यातील अनेक भागात मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली आहे. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच नगर, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, सोलापूर आणि परभणी या भागात वादळी वारे आणि मेघगर्जना तसेच विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. राज्यामध्ये पुढील 2 दिवसामध्ये मान्सून दाखल होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. सुरुवातीला गोव्यामध्ये आणि तळकोकणामध्ये मान्सून सक्रिय होईल आणि त्यानंतर मात्र राज्यामध्ये सर्वच भागामध्ये मान्सूनचं आगमन होईल. आता मान्सूनपूर्व पाऊस अनेक भागामध्ये कोसळतो आहे. राज्यामधल्या विविध जिल्ह्यामध्ये मान्सूनपूर्व पाऊस कोसळल्यामुळे मान्सूनपूर्व वातावरण निर्माण झालेलं आहे. मोसमी वारे सुरू झालेले आहेत. त्यामुळे कुठेतरी आता राज्यामध्ये सुद्धा लवकरच मान्सून सक्रिय होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. हवामान खात्याने तशा प्रकारचा अंदाज सुद्धा वर्तवलेला आहे. केरळमध्ये मान्सून येऊन दाखल झालेला आहे. त्यामुळे पुढील काही तासातच कोकणामध्ये येऊन मान्सून दाखल होईल. यावर्षी मात्र वेळेआधीच मान्सून कोकणात दाखल होणार असल्याने शेतकऱ्यांना पेरणीच्या कामाला सुद्धा शेतकऱ्यांचा वेग आलेला आहे. लवकरच मान्सून दाखल होईल आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, रत्नागिरी, कोकण. मुंबईला पूरमुक्त करण्यासाठी महापालिकेनं केलेल्या उपाययोजनांना यश मिळताना दिसतंय. गेल्या 2 वर्षात पाणी साचणारी 386 पैकी 282 ठिकाणं कमी करण्यात आलेली आहेत. पावसाळ्यात साचणारं पाणी उपसण्यासाठी 477 उच्च क्षमतेचे पंप बसवण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त P. वेलरासू यांनी दिलेली आहे. यावर्षी मुंबईतील पाणी तुंबणारी 104 ठिकाणं शिल्लक होती. त्यातील 34 ठिकाणी पंप बसवणं, रस्ते नाल्यांची दुरुस्ती, पर्जन्य जलवाहिन्या टाकणं अशी कामं केल्यानं ही ठिकाणं पूरमुक्त झाली आहेत. तर मुंबईमध्ये पंपांची व्यवस्था कशी असणार आहे आपण ते ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया. मुंबई शहरात 187 पंपांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यानंतर पश्चिम उपनगरात 166 पंप बसवण्यात आले. पूर्व उपनगरात 124 पंपांची व्यवस्था आहे आणि एकूण 477 पंपांची व्यवस्था करण्यात आली आहे. तर हिंदमाता ही पूरमुक्तीकडे वळते. अतिवृष्टी पाणी साचल्यानं नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रमोद महाजन उद्यान येथे 3.6 कोटी लिटर पाणी साठवणारी भूमिगत टाकी बांधण्यात आलेली आहे. तर सेंट झेवियर्स मैदानाखाली 2.8 कोटी लिटर्स पाणी साठवण्याची क्षमता असणाऱ्या भूमिगत टाक्या बांधण्यात आलेल्या आहेत. भूमिगत टाक्यांमध्ये पंपाच्या सहाय्यानं हे पाणी साठवण्यात येणार असून पाऊस ओसरल्यानंतर या पाण्याचा निचरा केला जाणार आहे. त्यामुळे सलग 4 तास पाऊस पडला तरी या ठिकाणी पाणी तुंबणार नाही असा दावा पालिकेकडून करण्यात आलेला आहे. राज्यात मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली आहे. अनेक भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. हिंगोलीमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या पावसानं कोथळज रोड आणि नरसीफाटा परिसरात 3 पत्रे उडाले. तर दुसरीकडे अकोला जिल्ह्यातील विविध ठिकाणी जोरदार धुळीच्या वादळानं हजेरी लावली. या वादळामुळे गांधीग्राममध्ये प्रचंड धावपळ झाली. सुदैवानं यात कोणतंही नुकसान झालं नाही. तर नाशिकच्या ग्रामीण भागाला पावसानं झोडपून काढलंय. वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस झालाय. यावेळी उघड्यावर ठेवलेला कांदा भिजल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय.
एकीकडे यवतमाळच्या पुसद तालुक्यामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळालं. संध्याकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसानं जोरदार हजेरी लावली. त्यामुळे हवेमध्ये गारवा निर्माण झालाय. काही दिवसांपासून तापमानात प्रचंड वाढ झाली होती, त्यामुळे नागरिक हैराण झाले. मात्र आता या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळालाय. आणि आता बातमी न्यूज 18 लोकमतच्या इम्पॅक्टची. औरंगाबादच्या विजयेंद्र काबरा समाजकार्य महाविद्यालयाची परीक्षा केंद्राची मान्यता आता रद्द करण्यात आली आहे. परीक्षेच्या पहिल्याच दिवशी एका बाकावर 3 विद्यार्थी बसवण्याचा प्रकार समोर आला होता. तर न्यूज 18 लोकमतनं हा सगळा प्रकार समोर आणल्यावर प्रशासनाची झोप उडाली आणि त्यांनी तातडीनं चौकशीचे आदेश दिले. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी देखील या बातमीची दखल घेतल्यानं आता हे परीक्षा केंद्र रद्द करण्यात आलंय. उद्यापासून हे परीक्षा केंद्र बदलण्यात येणार असल्याची माहिती कुलगुरू श्याम सिरसाट यांनी न्यूज 18 लोकमतला दिली आहे. तर परीक्षा गोंधळ कारवाई औरंगाबादेत परीक्षा दरम्यान झालेल्या गोंधळाची कुलगुरू यांनी दखल घेतली आहे. परीक्षा विभागाकडून आणि केंद्र प्रमुखांकडून अहवाल मागितलाय. तात्काळ परीक्षा सेंटर रद्द करण्यात आलेले आहेत अशी माहिती कुलगुरू यांनी दिलेली आहे. मी स्वतः जातीनं तिथं जाऊन संबंधीची पाहणी केलेली आहे. तर या संदर्भामध्ये पहिलं की आमचे जे परीक्षा व मूल्यमापनचे संचालक आहे तर त्यांना मी एक सविस्तर अहवाल मागितलेला आहे. दुसरं संबंधित परीक्षा केंद्राचे जे प्रमुख आहे तर यांनासुद्धा घडलेल्या प्रकरणाबद्दल त्यांचा अहवाल हा मी तात्काळ सादर करायला सांगितलेला आहे. हे दोन्ही अहवाल आल्यानंतर जे मिसमॅनेजमेंट झालं ह्या मिसमॅनेजमेंटला कोण जबाबदार आहे तर ते जबाबदारी निश्चित करून त्या संदर्भात कारवाई केली जाईल. तर राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याशी या संदर्भात बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी विनोद राठोड यांनी. आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी आहे उच्च व शिक्षण मंत्री उदय सामंतजी. काबरा कॉलेजमध्ये ज्याप्रमाणे नियमाला डावलून विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी परीक्षा देण्याचं काम करण्यात आलं होतं, प्रश्नपत्रिका कमी पडल्या असं या ठिकाणी बोललं जात आहे. काय नेमका हा गोळ आहे? पहिली गोष्ट अशी आहे की प्रायमा फेसी तर असं दिसतंय की फार मोठी चूक आहे. आता ही विद्यापीठाची आहे की कॉलेजची आहे त्या चौकशीच्या सूचना मी आमच्या सहसंचालकांना देखील दिल्या आहेत. तिथल्या कुलगुरूंशी देखील मी चर्चा केलेली आहे. परंतु 950 विद्यार्थ्यांचं हॉल तिकीट द्यायचं आणि 450 विद्यार्थ्यांची बसण्याची व्यवस्था असणं हे नियोजन ढिसाळ असलेल्याचं लक्षण आहे. आणि हे कशासाठी झालं आहे, कोणामार्फत झालं आहे, ह्याच्यावर दोषी कोण आहेत याच्या संदर्भात आम्ही चौकशी करू आणि जे कोण दोषी असतील त्यांच्यावर आम्ही कारवाई करू. दुसरा मुद्दा असा आहे की जे विद्यार्थी एका बेंचवर 3 बसलेले आहेत आणि एक प्रश्नपत्रिका घेऊन उत्तरं लिहित आहेत त्या संबंधित त्या कॉलेजपुरती परीक्षा जी आहे ती परत घेण्याच्या सूचना मी कुलगुरूंना दिलेल्या आहेत आणि तिथल्या प्रशासनाला देखील दिलेल्या आहेत. त्या विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही ह्याची आम्ही दक्षता घेतोय. परंतु झालेली चूक ही विद्यापीठाची आहे की कॉलेजची आहे हे आम्ही निश्चित शोधून काढू आणि त्यांच्यावर कारवाई करू. आता मी एक जी स्टेटमेंट बघितली तिथल्या प्राचार्यांची, त्यांनी असं सांगितलं की आमच्याकडे जागा कमी पडली, विद्यार्थी जास्त होते म्हणून आम्ही 3 विद्यार्थी एका बेंचवर बसले. मला असं वाटतं की त्यांनी हे धाडस केलेलं आहे. स्वतः प्राचार्य असताना अशा पद्धतीचं वक्तव्य करणं म्हणजे ते देखील कार्यवाहीला पात्र होऊ शकतात. त्याच्यामुळे त्यांनी देखील वस्तुस्थिती सांगितली पाहिजे. विद्यापीठाचा नक्की रोल ह्याच्यामध्ये काय तो आम्ही तपासणार आहोत, कॉलेजचा रोल काय तो तपासणार आहोत आणि त्याच्यानंतर आम्ही कारवाई करणार आहोत. कॉलेजचं नियोजन दिसत नाही या ठिकाणी, कारण ज्याप्रमाणे 3 विद्यार्थ्यांना एका बाकावर बसवणं कुठे ना कुठे कोरोना कायद्याचंही उल्लंघन या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि संबंधित एवढ्या धाडसीने बोलतात की संख्या फार कमी होती आमच्याकडे आणि विद्यार्थी जास्त आले. एक निश्चित आहे की याच्यामध्ये जे कोण दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करणार आहोत. करोनाच्या संदर्भातले नियम लागू असतील तर करोनाच्या नियमाच्या संदर्भातले आम्ही लागू करणार आहोत. परंतु एक पहिली गोष्ट अशी आहे की 3 विद्यार्थी एका बेंचवर बसवणं आणि त्यांना एक प्रश्नपत्रिका देणं ही फार मोठी चूक आहे आणि ती कोणामार्फत झालेली ह्याचा आम्ही तपास करतोय, त्यांच्यावर आम्ही कारवाई करू. व्हिडिओ जर्नलिस्ट वसंतसह विनोद राठोड, न्यूज 18 लोकमत, मुंबई. औरंगाबाद जिल्ह्याचं नाव संभाजीनगर करण्याचा मुद्दा सुरू असतानाच आता अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतराचा विषय समोर आलाय. अहमदनगर जिल्ह्याचं नाव बदलून अहिल्यादेवी नगर करा अशी मागणी करण्यात येते. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ही मागणी केली आहे. इतकंच नाही तर गोपीचंद पडळकर यांनी या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र सुद्धा लिहिलंय. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीमध्ये मुघलशाही पद्धतीनं पोलीस बळाचा गैरवापर करत
अहिल्यादेवी भक्तांना चौंडी येथे दर्शनापासून रोखला. यांना हिंदू राजमाता यांची जयंती म्हणजे नातवाला लॉन्च करण्याचा इव्हेंट वाटतो. जेव्हा हिंदुस्थान मुसलमानी राजवटीत हिंदू संस्कृती मंदिरं लुटली आणि तोडली जात होती, त्यावेळेस हिंदू राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी या हिंदू संस्कृतीत प्राण फुंकले, त्यांचा जीर्णोद्धार केला. म्हणून तमाम अहिल्या प्रेमींची लोकभावना आहे की हिंदू राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा जन्म झाला त्या जिल्ह्याचे अहमदनगर नाव बदलून ते अहिल्यानगर करण्यात यावे, त्यासाठी मी आपणास पत्र लिहिलंय. लोकशाही आहे, कोणी सुद्धा त्या ठिकाणी मागणी करू शकतं आणि एखादा थोर व्यक्तीचं नाव जर एखाद्या जिल्ह्याला तालुक्याला द्यायचं असेल तर स्वागतच आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे. विषय एवढाच आहे की जेव्हा महाराष्ट्रामध्ये त्यांची सत्ता होती, राज्यात होती, केंद्रात होती, त्यावेळेस ही मागणी त्यावेळेस त्यांनी का नाही केली. आणि 31 तारखेला समाज बांधवांनी मिळून सर्व जिल्ह्यातले लोक त्या ठिकाणी आले होते आणि मोठी सभा त्या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीनिमित्त आपण घेतली होती. आणि ती सभा झाल्यानंतरच ही मागणी का आली असेल काही लोक त्या ठिकाणी विचारतात. पण महत्त्वाचं काय की एखाद्या थोर व्यक्तीचं नाव केलं जर कोणी पुढं करत असेल तर स्वागत आपण. तर अहमदनगर जिल्ह्याचं नाव बदलून ते अहिल्यानगर करा अशी मागणी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र देखील पाठवलंय. मात्र त्यांच्या या मागणीची खिल्ली राष्ट्रवादी आमदार अमोल मिटकरी यांनी उडवली आहे. अशा प्रकारची अनेक पत्र येत असतात, मात्र प्रत्येकाची दखल घेतली पाहिजेच असं नाही, असं म्हणत मिटकरींनी खिल्ली उडवली आहे. देवेंद्र फडणवीसांना खुश करण्याकरता अलीकडे काही लोकांनी महाराष्ट्राचं सामाजिक राजकारण बिघडवण्याची सुपारी घेतलेली आहे. त्यातील एका सुपारी बहाद्दराने आज मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून ज्या पद्धतीनं एक पवारसाहेबांवर आक्षेपार्ह त्यात टिप्पणी केलेली आहे किंवा पुण्यश्लोक अहिल्यामाई होळकर यांच्या जयंतीचं सुद्धा सोयीनं राजकारण करून महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या पद्धतीनं हे करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांना माझं सांगणं आहे की देवेंद्र फडणवीसांना खुश करण्याकरता हे पाप करू नका. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यामाई हे अख्ख्या जगाचं दैवत आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या जयंतीला सोयीचं राजकारण करून आपल्याच बहुजन समाजामध्ये फूट पाडून वेगळ्या पद्धतीनं फडणवीसांना खुश करण्याचा प्रयत्न करू नका. या पत्रामागे फडणवीसांची चाल आहे. हे पत्र फडणवीसांच्या इशाऱ्यावरूनच लिहिलं गेलं असेल आणि फडणवीसांनाच त्यांना असं पत्र लिहायला भाग पाडलंय. दरम्यान नामांतरापेक्षाही राज्यात अनेक महत्त्वाचे विषय असल्याचं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा मुद्दा टोलावलाय. अनेक वर्ष वेगवेगळ्या ठिकाणच्या तशा प्रकारच्या मागण्या आहेत. औरंगाबादच्या संदर्भातलं नामकरण करा म्हणून मागणी आहे. उस्मानाबादच्या संदर्भातलं नामकरण करा म्हणून मागणी आहे. प्रत्येकाला मागणी डेमोक्रेसीमध्ये करण्याचा अधिकार आहे. आता आम्ही नेहमीच सांगतो की ह्या जशा मागण्या करणाऱ्यांना महत्त्वाच्या वाटतात त्या सगळ्या वंदनीय आदरणीय व्यक्ती आहेत, त्याच्याबद्दल दुमत असायचं कुणाचंच कारण नाही. पण मी नेहमी म्हणतो की बाबा प्रश्न कुठले महत्त्वाचे आहेत हाही महत्त्वाचा आहे, परंतु त्याच्याचबरोबर इतर पण प्रश्न महत्त्वाचे आहेत. आणि आता एक मोठी बातमी, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलेलं आहे. अनिल देशमुखांविरोधात देशमुखांसह दोघांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलेलं आहे. सीबीआयनं हे आरोपपत्र दाखल केलंय. सीबीआयकडून 59 पानांचं आरोपपत्र दाखल करण्यात आलेलं आहे. 100 कोटींचं कथित वसुली प्रकरणी अनिल देशमुख यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलंय. तर आपण पाहतोय अनिल देशमुख यांच्यासह आणखी दोघांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलेलं आहे. सीबीआयकडून 59 पानांचं आरोपपत्र दाखल करण्यात आलेलं आहे. 100 कोटींच्या कथित वसुली प्रकरणी हे आरोपपत्र दाखल करण्यात आले. या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलेलं आहे आणि देशमुखांसह आणखी दोघांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले. सीबीआयकडून तब्बल 59 पानांचं आरोपपत्र दाखल करण्यात आले. 100 कोटींच्या कथित वसुली प्रकरणी हे आरोपपत्र दाखल करण्यात आले असल्याचं कळते. या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात सीबीआयनं आरोपपत्र दाखल केलेलं आहे
अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अजित, देशमुखांविरोधात आरोपपत्र सीबीआयकडून दाखल करण्यात आलंय, काय अपडेट? जवळपास 3 महिन्यानंतर सुनावणी पूर्ण झाल्यानंतर आणि विशेष म्हणजे सचिन वाझे हा माफीचा साक्षीदार झाल्या 24 तासाच्या आतच सीबीआयनं मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय न्यायालयामध्ये आरोपपत्र दाखल केलेलं आहे। हे जवळपास 59 पानांचं आरोपपत्र असून या आरोपपत्रामध्ये अनिल देशमुख यांना मुख्य आरोपी दाखवलं गेलंय, तर त्यांचे खासगी सचिव कुंदन शिंदे आणि संजू पलांडे या दोघांना सहआरोपी म्हणून दाखवलं गेलेलं आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये जे आरोप त्यांच्यावरती करण्यात आले होते त्या आरोपांच्यानुसार तपास जेव्हा केला त्यावेळेस ज्या पद्धतीने 100 कोटी वसुली करण्याकरता सांगितलं होतं सचिन वाझेला, त्यापैकी जवळपास 4 कोटी 18 लाख रुपये जे आहेत ते अनिल देशमुख यांच्या विविध खात्यांवरती वळते करण्यात आलेले आहेत, अशी माहिती जी आहे ती ईडी तपासासमोर आली होती। तोच धागा पकडत सीबीआयनं या प्रकरणाची चौकशी पुढे केली होती। यात सीबीआयला ठोस पुरावे हाती लागले असून जवळपास 50च्या आसपास या प्रकरणामध्ये साक्षीदार असल्याचं बोललं जात आहे। आता या प्रकरणी आरोपपत्र दाखल झाल्यानंतर या आरोपपत्रावरती आरोप निश्चिती केली जाईल आणि त्यानंतर खटला चालवला जाईल। ही न्यायालयीन प्रक्रिया असून लवकरच सुरू होईल, कारण का आता सध्याच्या घडीला कोर्ट जे आहे ते व्हेकेशन असल्यामुळे या प्रकरणी कोर्ट खटला कधी चालू जाईल याची तारीख निश्चित केली जाईल आणि त्यानंतर रोज या प्रकरणाची जो खटला आहे तो चालवला जाईल। निश्चितच अजित, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। वळूयात पुढच्या बातमीकडे। मुंबई महापालिकेच्या वॉर्ड आरक्षणाबाबत काँग्रेसनं नाराजी व्यक्त केली आहे। वॉर्ड पुनर्रचना आणि प्रभाग सोडत पूर्वग्रह दूषित असल्याचा आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी केलाय। आरक्षण सोडतीबाबत आमच्या हरकती आणि सूचना मान्य केल्या नाहीत तर त्या आरक्षण सोडती विरोधात काँग्रेस न्यायालयात जाणार असल्याचा इशारा भाई जगताप यांनी दिलाय। मुंबई महापालिकेची वॉर्ड पुनर्रचनेत काही विशिष्ट लोकांना राजकीय फायदा करण्यात आला असा अप्रत्यक्ष निशाणाच भाई जगताप यांनी शिवसेनेवर साधलाय। काँग्रेसला त्रास व्हायला हवा म्हणून हे केलं जात आहे असा आरोप देखील त्यांनी केलाय। शासनाची सगळी केलेली आहे किंवा आरक्षण जे याच्यावर जे टाकलेलं आहे ते पूर्णतः बायस म्हणजे पूर्वग्रह दूषित ठेवून, आणि मला मुद्दाम सांगायचं आहे की या कोविडच्या काळामध्ये खूप चांगलं काम या कमिशनरांनी केलं आणि आम्ही त्यांचं नेहमीच त्यांचा भलामण केली, त्यांचं आम्ही तारीफ केली, आम्ही प्रत्येक वेळेला त्यांच्या बाबतीमध्ये चांगलंच बोललो। परंतु या वॉर्डच्या रिझर्वेशनच्या बाबतीमध्ये कमिशनरांनी आम्ही त्यांना रिप्रेझेंटेशन दिलेलं होतं म्हणून हे मी जाहीररित्या म्हणतोय, अतिशय बायस राहून त्यांनी हे आरक्षण पद्धती अवलंबलेली आहे आणि त्याच्यामध्ये शिवसेनेचा सुद्धा तेवढाच सहभाग आहे, हे मला मुद्दाम इथे सांगायचं आहे। तिकडे कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार गारपीट झाली आहे। अचानक एवढ्या जोरात पाऊस आला की शहरात अक्षरशः भीती पसरली आहे। कोल्हापूर जिल्ह्यात सर्वत्र विजांच्या कडकडाटासह साधारणपणे 30 ते 40 किलोमीटर ताशी वेगानं वाहणाऱ्या वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली आहे। अचानक वादळासह आलेल्या पावसानं चांगलंच नुकसान केलंय। वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे फळ पिकांसोबतच भाजीपाल्यांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असल्याचं कळतंय। कोल्हापुरातली ही काही दृश्य आपण पाहतोय। विजांच्या कडकडाटासह इथे मुसळधार पाऊस सुरू आहे। मान्सूनपूर्व पावसाची जोरदार बॅटिंग सध्या कोल्हापुरात सुरू आहे। अनेक भागात पावसासह गारपीट देखील झाली आहे। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ज्ञानेश्वर, जिल्ह्यामध्ये जोरदार गारपीट झाली असल्याचं कळतंय, काय सध्या वातावरण आहे? मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी कोल्हापूरमध्ये पाहायला मिळते। अनेक भागामध्ये गारांच्यासह पाऊस होताना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होताना पाहायला मिळते। खरं तर हवामान खात्यानं तासाभरापूर्वीच अंदाज व्यक्त केला होता मुसळधार पाऊस कोल्हापूरमध्ये पडेल आणि वाऱ्याचा सुद्धा मोठ्या प्रमाणात वेग असेल आणि त्याच पद्धतीनं हा पाऊस होताना पाहायला मिळते। अनेक भागामध्ये गारांच्यासह पाऊस होत आहे, तर शेतीची कामं या पावसामुळे अनेक भागामध्ये खोळंबल्याचं चित्र पाहायला मिळते, कारण मान्सूनपूर्व पावसाच्या पूर्वतयारी आहे ती शेतीची मशागतीची कामांची सध्या सुरू होते आणि अचानकपणे आलेल्या या पावसाने शेतीची कामं आहेत ती खोळंबल्याचं चित्र पाहायला मिळते। अनेक शेतामध्ये चिखल झाल्यामुळे ही पेरणीची कामं आहेत ती सध्या अडचणीची ठरत असल्याचं दृश्य पाहायला मिळतं। तर दुसऱ्या बाजूला जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी ते
वीज कोसळण्याचा धोका आहे तो संभवतोय आणि त्या दृष्टीनं प्रशासनानं अलर्ट आहे तो सुद्धा दिलेला आहे. तर अनेक भागामध्ये सध्या झाडं उन्मळून पडताना पाहायला मिळते आणि त्या ठिकाणी प्रशासकीय यंत्रणा ती दूर करण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळते. आपल्याला माहिती आहे की मान्सूनपूर्व पाऊस सध्या कोल्हापूरमध्ये सुरू आहे, त्यामुळे अनेक भागामध्ये आहे ते आपत्तीची घटना आहे त्या होताना सुद्धा आपल्याला दिसून येत आहेत. बर, निश्चितच. ज्ञानेश्वर, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तिकडे शिर्डीमध्ये काँग्रेसचं नवसंकल्प शिबिर सुरू असून आज या शिबिराचा दुसरा दिवस आहे. अशात आघाडीवरून काँग्रेसमध्ये मतभेद असल्याचं समोर आलंय. येणाऱ्या निवडणुकीमध्ये काँग्रेसची भूमिका काय असेल याबाबत राज्यातील 2 नेत्यांमध्ये मतभेद असल्याचं समोर आलेलं आहे. एकीकडे आघाडीचा पर्याय स्वीकारायला काँग्रेस तयार असल्याची माहिती अशोक चव्हाण यांनी दिली आहे. मात्र नाना पटोले स्वबळावर निवडणूक लढवण्याची भूमिका घेत आहेत. त्यामुळे या 2 नेत्यांमध्ये मतभेद असल्याचं समोर आलंय. तक्रारी आहेत, मी काही म्हणत नाही. आघाडी काय रूल आउट आम्ही केलेली नाही आहे. आघाडी आम्ही रूल आउट केलेली नाही. अर्थात आमची भूमिका आणि समोरच्या आमच्या सहकारी मित्रांची महाविकास आघाडी त्यांची भूमिका या दोघांची भूमिकेवर बरंच अवलंबून राहणार आहे. पण काँग्रेस इज ओपन टू अलायन्स ही निश्चित आहे. मी काय म्हटलं, काही ठिकाणी स्थानिक नेत्यांच्या लेवलवर काही चर्चा केली जाईल, पण आमचा जो निर्णय झालेला आहे त्या निर्णयामध्ये सार्वत्रिक याच्यामध्ये स्वबळावर निवडणुका लढल्या जातात. कन्फ्युजनचा प्रश्नच नाही. मी म्हणलो ना की आता हा काय लोकसभा किंवा विधानसभाच्या निवडणुका नाही आहे. आता सध्या महाराष्ट्रामध्ये जो निवडणुका आहे तो लोकल बॉडीच्या निवडणुका आहे. आणि लोकल बॉडीच्या निवडणुकामध्ये कार्यकर्त्यांची आणि अनेक नेत्यांची ही भावना आहे की स्वबळावर निवडणुका लढला पाहिजे. येणाऱ्या कालामध्ये आम्ही निर्णय घेऊन टाकू ना. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आहेत आपल्याबरोबर, आपण थेट त्यांच्याकडे जाणून घेऊया. सर, या शिबिराचं उद्दिष्ट असं आहे असं म्हणायचं का की जे काही निर्णय तुम्ही घेताय ते तळागाळाच्या कार्यकर्त्यांपर्यंत एकाच वेळेला आणि योग्य जावेत यासाठी हे शिबिर आहे का? अगदी बरोबर. याच्या मायनॉरिटी आमच्या शेड्यूल कास्टमधले उदाहरणादाखल जर म्हणायचं असेल तर त्याच्यामधले जे मेजॉरिटी आहेत त्याच्या मायक्रो मायनॉरिटीपर्यंत आम्ही त्यांचा विचार करतो. तेच मायनॉरिटीमध्ये आम्ही हे करतो की मुख्य जात असेल त्यांची तर त्याच्यातही मायनॉरिटीमध्ये आम्ही मायक्रो मायनॉरिटीमध्ये जातो. म्हणजे सर्वांना संधी मिळेल अशा प्रकारची भूमिका. हां, म्हणजे सगळ्यांना एकाच वेळेला संदेश जाण्यासाठी. सर, पण आता एक कन्फ्युजन झालंय की कोणीतरी म्हणतंय की आघाडी करा, म्हणजे अशोक चव्हाण म्हणतात की आम्ही आघाडीला तयार आहोत आणि नाना पटोले म्हणतात की आम्ही स्वबळावर लढणार. त्यामुळे नेमकं कार्यकर्त्यांनी, तळागाळातल्या कार्यकर्त्यांनी जनतेनं समजायचं काय? नाही, आघाडी होईल न होईल किंवा करणार न करणार हा जो भाग आहे तो पक्षाच्या लेवलवर नंतर ठरवण्यात येईल. अच्छा, पण मग याच्यातही एकवाक्यता नाहीये. एकवाक्यता होईल ती. खरं तर पक्षाच्या ज्या गोष्टी किंवा जी धोरणं ठरवली जात आहेत त्यांच्यामधली एकवाक्यता किंवा त्याच्यामधला एक समान निर्णय सगळ्यांपर्यंत पोहोचणं अपेक्षित आहे, जसं सुशीलकुमार शिंदे यांनीही मान्य केलं. पण प्रत्यक्षात घडतंय काय तुम्ही पाहतायच. सचिन कुपडेसह स्वाती लोखंडे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. भाजपचे 2 उमेदवार महाविकास आघाडीचे प्रत्येकी 1 असे 5 उमेदवार निवडून येणार आहेत. आता 6व्या जागेचं चित्र 3 तारखेला स्पष्ट होईल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेला अतिरिक्त मतांचा कोटा हा शिवसेनेला देण्यात येणार आहे. तर सध्या अटकेत असलेले आमदार नवाब मलिक आणि अनिल देशमुखांना मतदान करता यावं यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमार्फत न्यायालयात जाऊन दाद मागणार असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं. भाजपचे 2 उमेदवार, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेचा 1 उमेदवार असे 5 उमेदवार क्लिअर त्यांच्या स्वतःच्या चिन्हावर निवडून आलेले आम्ही लोक आमदार. आम्हाला तर दाखवूनच मतदान करावं लागतं. ह्याच्यात 5 उमेदवार क्लिअर निवडून येणार आहेत. आता 6व्या उमेदवाराच्या संदर्भामध्ये शिवसेनेनी पण उमेदवार उभा केलेला आहे आणि भाजपने पण उमेदवार उभा केलेला आहे. अंतिम चित्र 3 तारखेला 3 वाजता दिसेल की बाबा 7 अर्ज राहत आहेत का 6 अर्ज राहत आहेत. तशा पद्धतीनं आमची जी सरप्लसची मतं आहेत ती आम्ही शिवसेनेच्या उमेदवाराला देणार आहोत. राष्ट्रवादी त्या कामाला लागलेली आहे. आम्ही वकिलांच्या मार्फत न्यायालयामध्ये जाऊन त्यांना मत देण्याच्या करता तुम्ही परवानगी द्यावी अशा प्रकारचं
आम्ही प्रयत्न करणार आहोत. मागच्याही काळामध्ये अशा प्रकारे काही घटना घडलेल्या आहेत, त्यावेळेस त्यांना मतदानाच्या करता आलेलं आपल्याला आठवत असेल. मागं रमेश कदम आणि छगन भुजबळ साहेब देखील मतदानाला आलेले होते. निवडणूक कुठली होती आता मला लक्षात नाही, परंतु अशाच पद्धतीनं विधिमंडळामध्ये मतदानाला ते आलेले होते. प्रयत्न करणं आमचं काम आहे. तो प्रयत्न करण्याचा आम्ही कसोशीनं त्या ठिकाणी कामाला लागलोय. तिकडे वाशिम तालुक्यातील चिखली बुद्रुक गावाला जोडणाऱ्या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाल्यानं ग्रामस्थांसह वाहन चालक त्रस्त झालेत. या रस्त्याचं काम करावं यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करून देखील संबंधित विभाग लक्ष देत नसल्यानं मनसे वाहतूक शाखेचे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात येऊन कार्यकारी अभियंत्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला, मात्र ते कार्यालयात हजर नसल्यानं संतप्त कार्यकर्त्यांनी कार्यालयाची तोडफोड केली. यावेळी एकच गोंधळ उडाला. दरम्यान संबंधित अधिकाऱ्यांकडून आंदोलनकर्त्यांविरोधात शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात येते. पंढरपूरमध्ये विठ्ठल साखर कारखान्याच्या बैठकीमध्ये राडा झालाय. ऊस बिल मागणारे शेतकरी जगन भोसले यांना राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांनी धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याचा आरोप होतोय. उद्यापासून श्री विठ्ठल कारखाना निवडणूक प्रक्रिया सुरू होते आणि त्याच पार्श्वभूमीवर सत्ताधारी भालके गटानं ही बैठक आयोजित केली होती. या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसमोरच राडा झाला. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. वळूयात पुढच्या बातमीकडे. साकीनाका बलात्कार आणि हत्या प्रकरणी मोहन चौहान या आरोपीला न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावली आहे. दिंडोशी सत्र न्यायालयानं हा महत्त्वाचा निर्णय दिलाय. 31 मे रोजी मोहन चौहानला या प्रकरणात दोषी ठरवलं होतं. यावर शिक्षेची सुनावणी आज दिंडोशी सत्र न्यायालयात पार पडली, ज्यामध्ये न्यायालयानं दोषीला फाशीची शिक्षा सुनावली आहे. घटनेनंतर जलद गतीनं तपास करत पोलिसांनी 18 दिवसात आरोपपत्र दाखल केले होते. दिंडोशी न्यायालयातील अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांनी आरोपीला बलात्कार आणि खून प्रकरणी त्याला दोषी ठरवून त्याला फाशीची शिक्षा सुनावली आहे. याकरता मुंबई पोलिसांचं मनापासून अभिनंदन करतो. एका भगिनीला न्याय मिळवून देण्याच्यासाठी त्यांनी ज्या जलद रीतीनं तपास केला, चार्जशीट सादर केला आणि ज्याच्यामध्ये न्यायालयामध्ये पूर्णपणानं बाजू लावून धरून त्याच्यामधून आरोपीला फाशीची शिक्षा त्या ठिकाणी सुनावण्यात आलेली आहे. माझ्या दृष्टिकोनातून एक अतिशय महत्त्वाची घटना आहे. निसर्ग हा नेहमीच चमत्कार करत असतो. तिकडे सोलापुरात करमाळा तालुक्यातील पोथरेमध्ये 10 दिवसांचा करडू दूध देऊ लागलाय. रेवंत शिंदे जवळील 10 दिवसांच्या करडूनं दूध दिलंय. उत्सुकतेमुळे करडूला पाहण्यासाठी शिंदे यांच्या घरी नागरिकांनी गर्दी केली आहे. रेवंत शिंदे या शेतकऱ्याकडे शेळ्या असून त्यातील एका शेळीला 10 दिवसांपूर्वी 2 करडू झाले आहेत. त्यातील एका करडूनं दूध दिलंय. जन्मलेले पाठ दूध देऊ लागले हे आश्चर्यजनक नाही, कारण अशा घटना निसर्गामध्ये क्वचित घडतात. आई जन्मलेल्या पाठीला आईपासून जे संप्रेरक अति प्रमाणात किंवा असंतुलितपणे मिळाले, त्याच्यामुळे त्या पाठीची स्तनाची वाढ होऊन त्या ठिकाणी दूध येऊ लागलेलं आहे. अशा घटना घडतात. मागे इटावा जिल्ह्यात पण घडलेली आहे. आपल्याकडं सुद्धा काही कॅटल शोमध्ये दूध देणारा बोकडे पाहायला मिळालेला आहे. मावळमध्ये पाण्याच्या शोधात असलेल्या रानगवा शेततळ्यात पडल्याची घटना घडली आहे. या रानगव्याला मावळ वन्यजीव रक्षण आणि प्राणी मित्रांनी शेततळ्यातून बाहेर काढून जंगलात सोडून दिलं. मात्र या रानगव्याला पाहताच मशागतीचं काम करणारे शेतमजुरांनी गावाच्या दिशेनं धूम ठोकल्याचं पाहायला मिळालं. भंडाऱ्यातील उमरेड करांडला अभयारण्यामध्ये शॅडो वाघिणीनं आपल्या 2 बछड्यांसह मॉर्निंग वॉक करत असल्याचं पाहायला मिळालं.
मॉर्निंग वॉक करत असताना ती आपल्या 2 बछड्यांची विशेष काळजी घेताना दिसून आली. काही महिन्यांपूर्वी शाडो वाघिणीचा एका बछड्याला इतर हिंस्त्र प्राण्यांनी मारल्यानं उरलेल्या 2 बछड्याची वाघीण काळजी घेताना दिसलीये. ही सर्व दृश्य तेथील एका पर्यटकानं कॅमेऱ्यामध्ये कैद केली आहेत. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. सोशल मीडियावर एका कांगारूचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. एका झाडामागून एक व्यक्ती धावत येताना दिसून येते. त्याच्या मागून एक कांगारू सुद्धा त्याचा पाठलाग करताना दिसून येते. पळता पळता त्या व्यक्तीला ठेच लागते आणि तो खाली पडतो. त्याच वेळी मागून पाठलाग करत येणारं कांगारू त्यांच्यावर हल्ला करत असल्याचं दिसून आलंय. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. ही घटना ऑस्ट्रेलियातल्या साऊथ वेल्स शहरात घडली असल्याचं सांगण्यात येतंय. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. दोन माकडांचं कुटुंब बऱ्याच दिवसानंतर एकमेकांना भेटतानाचा एक व्हिडिओ सध्या समोर आलाय. अनेक दिवसांनी हे कुटुंब एकमेकांना भेटत असल्याचं दिसतंय. यातलं एक माकड त्याच्या दुसऱ्या माकडाकडे असलेल्या पिल्लाला छातीशी धरतं आणि त्याला गोंजारतं. दोन्ही माकडांनी आपल्या पिल्लाला पाठीवर घेतलेलं असतं. अगदी माणसांप्रमाणेच हे माकड आपल्या कुटुंबियांना भेटताना दिसून येत आहेत. पॅराशूट रायडिंग आणि स्काय डायव्हिंग करताना आपल्याही मनात धडकी भरते. पण 103 वर्षाच्या आजींचा पॅराजम्पिंग करतानाचा एक व्हिडिओ सध्या समोर आलाय. एव्हरेस्ट मॅरेथॉनवर चढाई करतानाचा एक व्हिडिओ सध्या इंटरनेटवर सर्वांचं लक्ष वेधून घेतोय. हा व्हिडिओ युनायटेड किंगडम मधील वन्यजीव छायाचित्रकाराचा आहे. मे महिन्याच्या शेवटच्या रविवारी या फोटोग्राफरनं टायगर सूट घालून एव्हरेस्ट मॅरेथॉनवर चढाई केली. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये 59 वर्षीय वन्यजीव छायाचित्रकार पॉल गोल्डस्टीन हा टायगर सूट घालून एव्हरेस्ट मॅरेथॉनवर चढताना दिसतोय. धोक्यात असलेल्या बंगाल वाघिणीसाठी पैसा उभा करण्याच्या उद्देशानं त्यानं असं केल्याचं बोललं जातंय. तर या माध्यमातून आतापर्यंत सुमारे 2 कोटी रुपये जमा झाल्याची माहिती मिळतेय.